नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 करिता खेळ संबंधी चालू घडामोडी याच्यावरील प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. आजचे हे 25 प्रश्न जर तुम्ही पाठांतर करून ठेवले तर येणारी कोणतीही परीक्षा असो तुमचे 2 मार्क हे पक्के होणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. महिला प्रीमियर लीग WPL 2024चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी RCB. RCB या संघाने जिंकलेले आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. एक दिवसीय अंडर-19 पुरुष विश्वचषक 2024चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए भारत. एक दिवसीय अंडर-19 पुरुष विश्वचषक 2024चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए भारत. प्रश्न क्रमांक 3. वॉशिंग्टन येथे आयोजित स्क्वॉश ऑन फायर ओपन 2024मध्ये कोणत्या भारतीय स्क्वॉश खेळाडूने आपले पहिले ब्राज स्तराचे विजेतेपद जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे अनाहत सिंग. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय व जगातील चौथी महिला खेळाडू कोण बनली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी स्मृती मंधना. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. बेंगळुरू येथे आयोजित 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2024मध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए कर्नाटक. बेंगळुरू येथे आयोजित 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2024मध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए कर्नाटक. प्रश्न क्रमांक 6. खेलो इंडिया बीच गेम्स 2024च्या पदक तालिकेत कोणते राज्य अव्वल स्थानावर राहिले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर देखील ऑप्शन डी कर्नाटक आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत एकूण विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत एकूण विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 8. 79वी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा 2025-26 संतोष ट्रॉफीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए सर्व्हिसेस. 79वी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा 2025-26 संतोष ट्रॉफीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सर्व्हिसेस. प्रश्न क्रमांक 9. जानेवारी 2024मध्ये भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आर्यन वैष्णव. जानेवारी 2024मध्ये भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर GM कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी आर्यन वैष्णव. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी विदर्भ. विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी विदर्भ. प्रश्न क्रमांक 11. 500 एकेरी सामने जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटन आणि जगातील 6वी खेळाडू कोण बनली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी PV सिंधू. 500 एकेरी सामने जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटन आणि जगातील 6वी खेळाडू कोण बनली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी PV सिंधू. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा KIWG
2024च्या पहिल्या टप्प्यात कोणते राज्य पदक तालिकेत अव्वल राहिले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए हरियाणा. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2024च्या पहिल्या टप्प्यात कोणते राज्य पदक तालिकेत अव्वल राहिले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए हरियाणा. प्रश्न क्रमांक 13. भारताने कोणत्या देशासोबत मिळून ICC T20 विश्वचषक 2024चे आयोजन केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी श्रीलंका. भारताने कोणत्या देशासोबत मिळून ICC T20 विश्वचषक 2024चे आयोजन केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी श्रीलंका. प्रश्न क्रमांक 14. हॉकी इंडिया लीग 2024चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी कलिंगा लान्सर्स. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एलेना रायबाकिना. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एलेना रायबाकिना. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी अल्कोराज, कार्लोस अल्कोराज. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. 2029 मधील जागतिक पोलीस व अग्निशामक क्रीडा स्पर्धेचे आयोजन भारतातील कोणते राज्य करणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी गुजरात. 2029 मधील जागतिक पोलीस व अग्निशामक क्रीडा स्पर्धेचे आयोजन भारतातील कोणते राज्य करणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी गुजरात. प्रश्न क्रमांक 18. 13व्या मोहम्मद बिन राशिद अल मुकदम आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुरस्कारात ग्लोबल लाईफटाईम अचीवमेंट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी नोहाक जोकोविच. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. फिडे विश्व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2025 पुरुष गटाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मॅग्नेस कार्लसन. फिडे विश्व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2025 पुरुष गटाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए मॅग्नेस कार्लसन. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी दीप्ती शर्मा. महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी दीप्ती शर्मा. प्रश्न क्रमांक 21. जानेवारी 2024 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी सोड मरीन. जानेवारी 2024 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सोड मरीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 72वी राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2024चे आभासी उद्घाटन कुठे केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी वाराणसी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 72वी राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2024चे आभासी उद्घाटन कुठे केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी वाराणसी. प्रश्न क्रमांक 23. 45व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये सहभागी होणारी जगातील सर्वात वयोवृद्ध महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी. 45व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये सहभागी होणारे जगातील सर्वात वयोवृद्ध महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी व्हिनस विलियम्स. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 24. जानेवारी 2024मध्ये खेलो इंडिया बीच गेम्स दुसऱ्या हंगाम कुठे सुरू झाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, दीव. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. कुमार संगकारा यांना मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा करणारे खेळाडू कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, विराट कोहली. कुमार संगकारा यांना मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक धावा करणारे खेळाडू कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, विराट कोहली. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.